हा आपला सिलेबस आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा. Software engineering is the foundation for professional processes to be followed involving principles, techniques, and practices for software development. The course provides a framework for software professionals for building quality assured software products. It enables students to blend the domain specific knowledge with the programming skill to create quality software product. Uh, Course outcomes, the theory practical experiences, the relevant soft skills associated with this course are to be taught and implemented so that the student demonstrate the following industry oriented COs associated with the above mentioned competency. Select suitable software process model for software development. Prepare software requirement specification. Use software modeling to create data design. Estimate size and cost of software product. And apply project management and quality assurance principles in software development. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीमिंग तर टीचिंगचं तुम्हाला मॅमने सांगितलं असेल थिअरी मॅक्झिमम 70 मार्क्सचं पेपर आहे 28 मार्क्सचं मिनिमम रिक्वायर्ड देन फॉर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्क्स आहे मॅक्झिमम अँड मिनिमम 0 आहे टोटल 100 मार्क्स आहे थिअरी पेपर्सची आणि 40 मार्क्स मिनिमम रिक्वायर्ड आहे प्रॅक्टिकल 50 मार्क्स आहे मॅक्झिमम 25 मार्क्स हे एंड सेमिस्टर एक्झामिनेशनला आहे त्यात मिनिमम 10 मार्क्स रिक्वायर्ड फॉर द पासिंग अँड प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे तुमचे प्रॅक्टिकलचे जे कम्प्लिशन आहे सबमिशनला 25 मार्क्स आहे मॅक्झिमम अँड मिनिमम 10 मार्क्स आहे टोटल 50 मार्क्स आहे प्रॅक्टिकल एक्झामला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या. टुडे आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जे स्टार्टिंगचे 2 प्रॅक्टिकल्स आहे ते बघणार आहे फर्स्ट वन राईट अ प्रॉब्लेम स्टेटमेंट टू डिफाईन द प्रोजेक्ट टायटल विथ बाउंडेड स्कोप ऑफ द प्रोजेक्ट and second practical आहे आपलं सिलेक्ट रिलिव्हंट प्रोसेस मॉडेल टू डिफाईन ऍक्टिव्हिटीज अँड रिलेटेड टास्क सेट फॉर असाइन प्रोजेक्ट. हे जे 2 प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. Overview of software engineering and the software development process. Definition of software. Software is a set of instructions that when executed provide desired features, functions and performance. It is a data structure that enables the program to manipulate the information. Software is a document that describes the operation and use of program. Characteristics: software is developed or engineered, it is not manufactured. Software doesn't wear out, although the industry is moving toward component based constructions. Most software continues to be custom built. कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ऍज पर दॅट रिक्वायरमेंट सॉफ्टवेअर इंजिनियर डेव्हलप करतो. देन
Bath curve, bathtub curve for hardware failure. It indicates hypothetical failure rate versus time. Uh, increase failure rate and time. याचं जे प्रपोर्शन आहे एक्स टू वाय ऍक्सेस हे शो करायचं काम बाथटब कर्व करतो फॉर हार्डवेअर फेल्युअर. Then types and categories of software. सॉफ्टवेअरचे टाईप्स बघू आपण. सिस्टीम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, इंजिनिअरिंग सायंटिफिक सॉफ्टवेअर, एम्बेडेड सॉफ्टवेअर, प्रॉडक्ट लाईन सॉफ्टवेअर, वेब ऍप्लिकेशन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर. आता आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 ह्या ऑपरेटिंग सिस्टीम नथिंग बट द सिस्टीम सॉफ्टवेअर की जे सिस्टीम ऑपरेट करता सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्सची किंवा प्रोटोकॉल्सची ज्या थ्रू आपण मशीन्सला ऑपरेट करतोय. ऑपरेटिंग सिस्टीम हे इसेन्शियल सॉफ्टवेअर आहे की जे बेसिक रिक्वायरमेंट मध्ये येतं. जेव्हा तुमच्याकडे सिस्टीम सॉफ्टवेअर अवेलेबल आहे त्या केसमध्ये तुम्ही डिफरंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ॲज पर युअर रिक्वायरमेंट ऑन दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इन्स्टॉल करता ऑन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे बेसिक तुम्हाला ती ऑपरेटिंग सिस्टीम आधी तुमच्या सिस्टीम मध्ये अवेलेबल असावी लागते तेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर त्या ओएस वरती इन्स्टॉल करू शकता. आता आपला पीसी आहे तर पीसीची विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टीम झाली आणि आपण जे डिफरंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे लाईक मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा टॅली हे जे सॉफ्टवेअर्स आहे डिफरंट हे आपण सिस्टीम वरती इन्स्टॉल करतो. हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. देन मोबाईल कन्सिडर करायचा झाला तर मोबाईलची अँड्रॉइड जी आहे ती त्याची ओएस झाली सिस्टीम सॉफ्टवेअर झाली आणि आपण जे बाकीचे ऍप इन्स्टॉल करतो मोबाईलमध्ये लाईक अमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे देन टिकटॉक होतं हे सगळे जे ऍप्लिकेशन हे सॉफ्टवेअर आहे हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि मोबाईलची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणजे अँड्रॉइड मोबाईल आहे तर ही अँड्रॉइड त्याची सिस्टीम सॉफ्टवेअर झालं फॉर मोबाईल. System software, it is a collection of program written to service other programs. System software area is characterized by heavy interaction with computer hardware. For example, operating system, compiler, editor, file management utilities, drivers, networking software, and telecommunication processor. हे जे आहे हे सिस्टीम सॉफ्टवेअर झाले जे मी आता सांगितलं आधीच. Then application software, it consists of standalone program that solve specific business need. Application software is used to control business functions in real time, like Microsoft Office, Google Doc, browser. हे application software झाले for the system. Then engineering and scientific softwares. These applications range from astronomy to automotive stress analysis to space shuttle, orbital dynamics, molecular biology to automated manufacturing. म्हणजे स्पेसिफिक फील्ड्स मधले जे रिसर्च पर्पज साठी डेव्हलप केलेले जे सॉफ्टवेअर्स आहेत ते रिसर्च पर्पज साठी अवेलेबल असलेले सॉफ्टवेअर्स नथिंग बट द सायंटिफिक सॉफ्टवेअर. Embedded software. It resides within a product or system and is used to implement and control features and functions for the end users and for the system itself.
keyboard control for microwave oven, digital functions, dashboard display. हे जे आहे हे एम्बेडेड सॉफ्टवेअर आहे. आपण असं म्हणू शकतो की वॉशिंग मशीनचं जे फ्रंट पॅनल आहे डिजिटल टच पॅनल असतं दॅट इज त्याला ऑपरेट करायला जे सॉफ्टवेअर यूज होतं दॅट इज नथिंग बट द एम्बेडेड सॉफ्टवेअर. Product line software designed to provide a specific capability for use by many different customers. It focus on limited marketplace or address mass customer markets. For example, word processing, spreadsheets, computer graphic, entertainment, multimedia, database management, business financial application. Nothing but the product line software. Web applications span a wide area of application. In their simplest form, a web app can be a little more than a set of linked hypertext files that present information using text and limited graphics. Artificial intelligence software. Artificial intelligence software makes use of non-numerical algorithms to solve complex problems that are not to computation straightforward analysis. For example, जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर रोबोटिक्स, पॅटर्न रिकग्निशन, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक्झाम्पल्स आहेत. Then definition of software testing. The establishment and use of sound engineering principles in order to obtain economically software that is reliable and works on real machines. Need of software engineering. Scientific and engineering approach to develop project has to be divided into processes, framework activities and tasks, etc. Scheduling and controlling are the main activities guided by software project. Different models are required for designing and analysis. Then use management of resources, continuously deal with time and new technology challenges. Relationship between system engineering and software engineering. The system engineering takes place before software engineering. It mainly focus on system. म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की सिस्टीम सॉफ्टवेअर ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. ऑन द सिस्टीम सॉफ्टवेअर तुम्ही डिफरंट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ युजर किंवा तो जो एंड युजर आहे त्या एंड युजरच्या रिक्वायरमेंट नुसार वेगळे ऍप्लिकेशन्स आपण ऑपरेटिंग सिस्टीमवरती म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअरवरती इन्स्टॉल करू शकतो. पण सिस्टीम सॉफ्टवेअरच अवेलेबल नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर अवेलेबल असून पण तुमच्याकडे काय उपयोग नाही. त्याला जो बेस प्लॅटफॉर्म आहे तो ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर असेल जो इनिशियली तुम्हाला अवेलेबल लागेल. सिस्टीम इंजिनिअरिंग अंडरस्टँड्स रोल ऑफ पीपल्स, प्रोसिजर्स, डेटाबेस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड अदर कंपोनंट. It analysis, modeling, validating, and management, etc. of operational requirement. Then software engineering is derived from system engineering. Uh, it mainly focused on software product engineering and development process. It is a part of system engineering. System engineering is overall study of a system where software is going to be placed. Software engineering, a layered technology approach. Flowchart of the layers of software development. Tools, methods, processes, a quality focus. A different layers for developing or for the software engineering.
Software engineering, a layer technology, quality focus, bedrock that supports software engineering, processes foundation for software engineering, methods provides technical how to for building software आणि tools आहे. Tools provides semi-automatic and automatic support to methods. Any engineering approach must be based on organizational commitment to quality, total quality management, Six Sigma, and similar philosophies foster a continuous process improvement culture. Uh, Time management हा एक पार्ट आहे तुमचे आपण काय म्हणू शकतो क्वालिटी मेंटेन करण्यासाठी म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंटसाठी टाइम मॅनेजमेंट प्रॉपर जमणं हे ही बेसिक रिक्वायरमेंट आहे सिक्स सिग्मा देन असे डिफरंट ISO मार्किंग किंवा जे हाय स्टँडर्ड काय म्हणू शकतो आपण त्याला टेक्निक आहे फॉर द क्वालिटी मॅनेजमेंट या सगळ्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते तुम्ही तेव्हाच अचीव करू शकता जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसच्या स्टार्ट टू एंड पॉइंट पर्यंतचं जर टायमिंग आहे त्या टायमिंगचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं तरच तुम्ही ती क्वालिटी अचीव करू शकता आणि फॉर अचिविंग दॅट प्रॉपर क्वालिटी ऑफ दॅट प्रॉडक्ट तुम्हाला स्टार्ट टू एंड प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागणार आहे तुमच्या टाइमचं की जो टाइम तुम्ही त्या डेव्हलपमेंटसाठी यूज करणार आहे दिस कल्चर इन टर्न डेव्हलप increasingly more effective approaches to software engineering. The bedrock that support software engineer is a quality focus. The foundation for software engineering is process layer. प्रोसेस लेअर हा त्याचा फाउंडेशन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा म्हणजे तुम्ही जे पण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे त्या डेव्हलपिंगची जी प्रोसेस आहे थ्रू आउट जी जर्नी त्या जर्नीचा जो फाउंडेशन आहे ते फाउंडेशन प्रोसेस लेअर आहे देन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेसेस इज ग्लू दॅट होल्ड टेक्नॉलॉजी लेअर टुगेदर then process defines a framework that must be established for effective delivery of software engineering technology. Software engineering methods provides the technical how to is for building software. त्यानंतर मेथड include communication requirements analysis, design modeling, program construction, testing and support. Software engineering tools provides automated or semi-automated support for the process and methods. When tools are integrated so that information created by one tool is used by other tool, it leads to computer-aided software engineering. Software processes. A software processes as a framework for the tasks that are required to build high quality software. Software process defines the approach that is taken as software is engineered, but software engineering also in, encompasses technologies. प्रोसेस फ्रेमवर्क आपल्याला आजच्या आपलं जे आहे ना वॉटरफॉल वॉटरफॉल मॉडेल त्यानंतर तुम्हाला अम्ब्रेला ऍक्टिव्हिटीजचे जे
आपण वॉटरफॉल प्रोसेसच्या आधी वॉटरफॉल मॉडेलच्या आधी अम्ब्रेला ऍक्टिव्हिटीज चे डिटेल पॉइंट्स बघू आणि मग वॉटरफॉल मॉडेल बघू. अम्ब्रेला ऍक्टिव्हिटीज मध्ये जे मेन पॉइंट्स आहेत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ट्रेकिंग अँड कंट्रोल, risk management. Second one is risk management. Third one is software quality assurance. Fourth one is formal technical reviews. Fifth one is measurement. Sixth one is software configuration management. Seven one is reusability management. And eighth one is work product preparation and production. Software project tracking and control. Assess progress against the plan and take actions to maintain the schedule. आपण जे पण प्लॅनिंग केलेलं असेल त्या प्लॅनिंग मध्ये टायमिंग लॅगिंग होत असेल किंवा लीड होत असेल तर त्या लॅगिंग किंवा लीड होणाऱ्या टाइमचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करणार तो सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ट्रॅकिंग अँड कंट्रोल ॲसेस प्रोग्रेस अगेन्स्ट द प्लॅन अँड टेक ॲक्शन्स टू मेंटेन द शेड्यूल. म्हणजे जे ज्या टाइम पिरियडमध्ये जी ॲक्टिव्हिटी कम्प्लीट व्हायला पाहिजे असं तुम्ही प्लॅन केलंय आणि ती ॲक्टिव्हिटी त्या टाइम पिरियडमध्ये जर कम्प्लीट होत नसेल तर ती कम्प्लीट होण्यासाठी काय एक्स्ट्रा ॲक्शन्स घेणं रिक्वायर्ड आहे याचा जो अनालिसिस आहे किंवा याच्याशी रिलेटेड जी ॲक्शन आहे ती ॲक्शन तुमची ह्या फर्स्ट स्टेपमध्ये घेतली जाते सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ट्रेकिंग अँड कंट्रोलमध्ये. देन सेकंड वन इज रिस्क मॅनेजमेंट. Assesses risk that may affect the outcome of project or quality of product. त्या स्टेजला तो चेक करतो की कोणत्या रिस्क दिसताय ऍट द एंड ऑफ म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत कोणत्या रिस्क येऊ शकता आणि त्या रिस्कचा प्रोजेक्ट वरती आणि क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट वरती काय इफेक्ट होईल याचा अनालिसिस ऍज वेल एज अशा ज्या टाईपची रिस्क ऑकर होणार आहे ती रिस्क अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेऊ शकता याचा जो अनालिसिस तो रिस्क मॅनेजमेंट मध्ये केला जाईल. आफ्टर दॅट थर्ड पॉइंट इज so third point is software qualifications and what activity required to ensure soft quality. सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स मध्ये तुम्ही काय चेक करता की जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करणार आहे आणि त्या डेव्हलप सॉफ्टवेअरची जी क्वालिटी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ती क्वालिटी मेंटेन होण्यासाठी थ्रू आउट प्रोसेस तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे किंवा ट्रायल अँड एरर बेसिस काय प्रोसेस केली पाहिजे याचा अनालिसिस तुम्ही सॉफ्टवेअर क्वालिटी अशुरन्स मध्ये करणार आहे. आफ्टर दॅट फोर्थ पॉइंट इज फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू. Formal technical review assesses software engineering work products to uncover and remove errors before going to the next activity. या स्टेजमध्ये तुम्ही काय असेस करताय की तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करताय ते डेव्हलप करतानाच्या त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इच अँड एव्हरी स्टेपला स्टेप कम्प्लीट होताना त्यात काही एरर्स ऑकर्स होत आहे का आणि जर होत असेल त्या ती स्टेप कम्प्लीट होण्याच्या पॉइंटला म्हणजे ऍट द एंड ऑफ दॅट स्टेप तुम्हाला जर काही एरर्स ऑकर झाल्या असेल तर त्या एरर्स तुम्ही कशा रिमूव्ह कराल किंवा त्या रिमूव्ह केल्याशिवाय तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार नाही. हे जे क्रॉस टॅली होईल ना हे फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू पॉइंटला होईल. जर ती एरर किंवा ती मिस्टेक तशीच कॅरी आउट झाली पुढच्या स्टेपला तर तो प्रॉब्लेम तुमचा एंड पर्यंत तसाच फॉलो होईल आणि त्याचा जो सपोज तो त्या पॉइंटमुळे किंवा त्या एररमुळे ते सॉफ्टवेअर फेल गेलं
तर तुमचा जो टाइम पिरियड फर्स्ट स्टेप कम्प्लीट होतानाच वाचणार होता, तो तो टाइम पिरियड तुमचा ऍट द एंडच्या स्टेप पर्यंतचा पूर्ण टाइम वेस्ट होणार आहे, त्यासाठी युटिलाइज केलेली एनर्जी वेस्ट होणार आहे आणि टाइम वेस्ट होणार आहे. म्हणून फर्स्ट स्टेप त्याच्या इच अँड एव्हरी स्टेपच्या कम्प्लिशन टाइम पिरियडला तुम्ही येणारी एरर ही रिमूव्ह केली पाहिजे किंवा तिच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करून आणि तो प्रॉब्लेम डायग्नोस एज वेल एज सॉर्ट आउट केल्याशिवाय तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणं एक्सपेक्टेड नाही. तर ते क्रॉस व्हेरीफाय हे फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू स्टेपला होणार आहे. ओके, देन आवाज येतोय का माझा? ओके. समजतंय ना मी काय बोलते ते? हो मॅम, समजतं. So next step is measurement. Define and collect processes, project and product measures in delivering software that meets customer needs. Measurement stage काय डिफाईन करतं? इट डिफाईन्स अँड कलेक्ट प्रोसेसेस, प्रोजेक्ट अँड प्रॉडक्ट मेजरमेंट इन डिलिव्हरिंग सॉफ्टवेअर दॅट मीट्स कस्टमर नीड. म्हणजे आपण जे जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय ते सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कस्टमरची जी नीड आहे किंवा रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटला किती फुलफिल करतंय आणि नसेल करत तर ते कस्टमर नीड फुलफिल करण्यासाठी त्याच्यात काय चेंजेस करणं रिक्वायर्ड आहे, ही मेजरमेंट स्टेजला होणार. देन सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. Software configuration management manage the effect of changes throughout the software process. म्हणजे जे आपण आता लास्ट पॉइंटला डिस्कस केलं की सपोज एखादी एरर येते आणि ती एरर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही जे काही चेंजेस करताय into the सॉफ्टवेअर, त्याच्या कोडिंग मध्ये किंवा त्याच्या प्रोसेस मध्ये तुम्ही काही चेंजेस करताय तर ते चेंजेस आणि त्याचे इफेक्ट्स हे मॅनेज करण्याचं काम थ्रू आउट द सॉफ्टवेअर प्रोसेस सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट करेल. The next point is reusability management. It defines criteria for work product reuse and establish mechanism to achieve reusable component. Uh, जे पण कंपोनंट्स रियूज होऊ शकतात ते कंपोनंट्स रियूज करण्याचं काम किंवा मॅनेज करण्याचं काम रियुजेबिलिटी मॅनेजमेंट करेल. इट डिफाईन्स क्रायटेरिया फॉर वर्क प्रॉडक्ट रियूज अँड एस्टॅब्लिश mechanism to achieve reusable components. Then work product preparation and production. Create a work product such as models, documents, logs, forms and list. Models, document, log, different forms आणि लिस्ट क्रिएट करण्याचं जे काम आहे ते वर्क प्रॉडक्ट प्रिपरेशन अँड प्रोडक्शन पॉइंट मध्ये होईल. Software process as a framework for the task that are required to build high quality software. सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपण एका फ्रेमवर्क थ्रू जाणार आहे आणि ते फ्रेमवर्क फॉलो करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे. सो दॅट अ सॉफ्टवेअर प्रोसेस ॲज अ फ्रेमवर्क फॉर द टास्क दॅट आर रिक्वायर्ड टू बिल्ड हाय क्वालिटी सॉफ्टवेअर. म्हणजे जे एक्सपेक्टेड सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आपल्याला ते आपल्याला इनिशियल स्टेजला फ्रेमवर्क त्याचं तयार करून आणि मगच ते फ्रेमवर्क फॉलो होईल. After that, a software process defines the approach that is taken as a software is engineer, but software engineer also encompasses technologies. Then process framework. Process framework establish the foundation for a complete software process
by identifying a small number of framework activities that are applicable to all software projects. Software engineer actions a collection of related tasks that produces a major software engineering work product. Each action is populated with individual work tasks that accomplish some part of work implied by action. Generic process framework activities. Uh, Generic process framework activities 3.6 communication, planning, modeling, construction, deployment, the 5 points. The framework described in the generic view of software engineering is complemented by number of umbrella activities. Umbrella activities software project umbrella activities चे जे पॉइंट्स आहे ते टोटल 8 पॉइंट्स आहे. Software project tracking and control. First point. Second point is risk management, software quality assurance, formal technical review, measurement, software configuration management, reusability management, and work product preparation and production. हे बघितलं आपण डिटेल्स मध्ये आता. Then personal and team process model. Personal and team process model मध्ये personal software processes. The personal software processes model defines the 5 framework activities: planning, high level design review, development, and postmortem. Team software processes build self-directed teams that plan and track their work, establish goals, own their processes and plans. ऐका ना आम्हाला ते कधी देणार आहे? Team software processes build self-directed team that plan and track their work, establish goals, own their processes and plans, show managers how to coach and motivate their team and how to help them. Then accelerate software process improvement, provide improvement guidance to high maturity organization, and facilitate university teaching of industrial grade A self-directed team has a consistent understanding of its overall goals and objectives. It defines roles and responsibilities for each member, track project data, and continuously assess risk and react to it, and manage project status. म्हणजे तो त्यात अवेलेबल असलेल्या रिस्कला कंटिन्युअसली असेस करतो आणि त्या रिस्कवरती काय रिॲक्ट केलं पाहिजे हे तो डिसाईड करतो अँड देन मॅनेज प्रोजेक्ट स्टेटस म्हणजे फायनल त्याचं जे स्टेटस आहे आफ्टर रिमूव्ह दॅट एरर ते चेक करतो. देन प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल देर आर They are called prescriptive because they prescribe a set of process framework activity. Set process प्रोसेसचा जो सेट आहे फॉर दॅट फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटी ते डिफाईन करतो, डिस्क्राईब करतो, प्रिस्क्राईब करतो. देन प्रिस्क्राईब प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल defines software engineering actions, tasks, work products,
क्वालिटी अश्युरन्स अँड चेंज कंट्रोल मेकॅनिझम फॉर इच प्रोजेक्ट. हे सगळं कंट्रोल करायचं काम प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल करतो. Then main point is the waterfall model. वॉटरफॉल मॉडेलचे जे 5 पॉईंट्स आहे ते 5 पॉईंट्स आहे कम्युनिकेशन, देन प्लॅनिंग, मॉडेलिंग, so first point is communication in waterfall model. First point is communication. हा सगळ्याच म्हणा 60. Communication, project initiation, requirement gathering, then planning. First point होता communication, second point आहे planning, एस्टिमेटिंग, शेड्युलिंग, ट्रेकिंग, हे जे पॉईंट्स आहे ते प्लॅनिंग मध्ये येतं. थर्ड पॉईंट आहे मॉडेलिंगचा, त्याच्यामध्ये येतं अनालिसिस अँड डिझाईन. फोर्थ पॉईंट आहे कन्स्ट्रक्शनचा, त्याच्यात येतं कोडिंग आणि टेस्टिंग ऑफ दॅट कोडिंग. आणि लास्ट पॉईंट आहे इन वॉटरफॉल मॉडेल इज डिप्लॉयमेंट, डिलिव्हरी अँड सपोर्ट. Waterfall model is a traditional approach of SDLC. Waterfall model was first process model to be introduced. It is also referred to as a linear sequential life cycle model. Linear sequential life cycle model. It is very simple to understand and use. Waterfall model चं जे construction आहे ते simple आहे for understanding and use purpose साठी. In waterfall model, each phase must be completed fully before the next phase can be begin. म्हणजे जे आपण आधी अम्ब्रेला ऍक्टिव्हिटीज मध्ये जे पॉइंट डिस्कस केले होते की सपोज एरर ऑकर होतीये तर ती एरर त्या स्टेजला रिमूव्ह झाल्याशिवाय नेक्स्ट स्टेजला जायचं नाही, म्हणजे ऍट द एंड ऑफ प्रोजेक्ट फेल्युअरचा जो रेट आहे तो रेट कमी होईल. Same in waterfall model, each phase must be completed fully before the next phase can begin. म्हणजे पुढची फेज ही स्टार्ट व्हायच्या आधी जी इनिशियल स्टेज आहे ती कंप्लीट झालेली असेल, ॲज वेल ॲज एरर, एनी एरर ऑकर्ड इन दॅट फेज हा रिमूव्ह झालेला असेल बिफोर गोइंग टू नेक्स्ट फेज can begin. This type of model is basically used for the project which is small and there are no uncertain requirements. म्हणजे जे स्मॉल प्रोजेक्ट्स आहेत फॉर दॅट स्मॉल प्रोजेक्ट्स मोस्टली वॉटरफॉल मॉडेल हे फॉलो केलं जातं किंवा यूज केलं जातं. At the end of each phase, a review takes place to determine if the project is on the right path and whether or not to continue or discard the project. म्हणजे प्रत्येक फेजचा जो एंड जी आपण म्हणू शकतो की स्टेप आहे त्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची, त्या इच स्टेप वरती अनालिसिस केलं जाणार आहे की हा प्रोजेक्टचं जे वर्क चाललंय ते राईट पाथने चाललंय की नाही. आणि जर ते राईट पाथने चाललेलं नसेल तर ते राईट पाथने जाण्यासाठी काय चेंजेस त्यात केले जाऊ शकतात, केले जायला पाहिजे, हा डिसिजन हा प्रत्येक फेजच्या एंड पॉइंटला घेतला जाईल. ॲज वेल ॲज जर प्रोजेक्ट हा फेल्युअरच्या साईडने जातोय, फेल्युअर होण्याचे चान्सेस वाढताय, रिस्क वाढतीये आणि त्यातल्या एरर्स रिमूव्ह करू मॅक्झिमम रिमूव्ह केल्यानंतर पण प्रोजेक्ट फेल्युअरचा रेट जास्त वाटत असेल तर ॲट द
एंड ऑफ इच फेज हा डिसिजन घेतला जाऊ शकतो की हा प्रोजेक्ट एंड करायचा की कंटिन्यू करायचा, आणि कंटिन्यू करायचा असेल तर त्यात आलेल्या रिस्क ह्या हाऊ टू रिमूव्ह दॅट ऑल रिस्क ऍट द एंड ऑफ इच फेज. म्हणजे त्या फेजला ती रिस्क रिमूव्ह केल्याशिवाय तो प्रोजेक्ट नेक्स्ट फेजला जाणार नाही. ऍट द एंड, if the project is on the right path and whether or not to continue or discontinue. The testing starts only is complete. म्हणजे डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे जे डेव्हलपमेंट आहे किंवा तो जो एस्टिमेटेड टाइम आहे टाइम सॉफ्टवेअर डेव्हलप कम्प्लीट 100% तोपर्यंत तो टेस्टिंग राहणार नाही इन केस ऑफ वॉटरफॉल मॉडेल. मॉडेल ओव्हरलॅप म्हणजे आपण दुसरी होणार नाही, इन शॉर्ट ओव्हरलॅप. कम्युनिकेशन डिस्क्रिप्शन ऑफ फेज. ईच अँड एव्हरी फेज बद्दलचं जे डिटेल डिस्क्रिप्शन किंवा डिटेल कम्युनिकेशन आहे, हे कम्युनिकेशन in communication the major task is requirement gathering, which helps to find out the exact need of customer. कस्टमरची रिक्वायरमेंट काय आणि त्या रिक्वायरमेंट नुसार काय सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे, ती त्या डेव्हलपमेंट बद्दलचे सगळे डिसिजन किंवा डिस्कशन हे कम्युनिकेशन फेज मध्ये होणार. आफ्टर दॅट प्लॅनिंग. Brief description of phase. Planning. It includes some major activities such as planning for schedule, tasks, tracks on the process, and the related to planning phase. त्याचं शेड्यूलिंग आहे, प्रोसेसेसचं ट्रॅकिंग आहे, आणि किती टाइम पिरियड किंवा किती कॉस्टिंग लागू शकतं, हे सगळ्या गोष्टींचं जे प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग फेजमध्ये केलं जाईल फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर. आफ्टर दॅट थर्ड brief description of developer deployment ready software. Modeling is used to analyze the data, and as per the analysis the data and process will be designed. Up to the process of planning, communication and planning हे virtual किंवा on theoretical planning झालं for the development of software. पण मॉडेल डिस्क्राइब करतो for development software. Modeling is used to analyze the data, and as per the analysis the data and process will be designed. Construction is based on the design of the project. According to the design of the project, coding and testing is done. Deployment. The product is actually delivered, that is installed as customer site, as well as feedback is taken from the customer to ensure the quality of product. म्हणजे डिप्लॉयमेंट स्टेजला तो काय करतो की प्रॉडक्टचं डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही कंप्लीट झाली, ती त्या कस्टमरला हँडओव्हर केलंय, आणि आफ्टर इन्स्टॉलिंग दॅट सॉफ्टवेअर कस्टमर सॅटिस्फाईड आहे की नाही, किंवा त्याला त्यात काही प्रॉब्लेम्स येत आहे का, त्या प्रॉब्लेम्सचं फीडबॅक कलेक्शन हे कलेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट हे चेक करायचं काम डिप्लॉयमेंट स्टेजला होईल इन टू द वॉटरफॉल मॉडेल.
When to use requirement of the complete system are clearly defined and understood. Major requirements must be defined. There is a need to get a product to the market early. A new technology is being used and resources with needed skill set are not available. There are some high risk features and goals in the case of waterfall model. Advantages of waterfall model चे, waterfall model is a simple and easy to understand and use. Then it is easy to manage due to the rigidity of the model. Each phase has a specific deliverable and review process. This model phase are processed and completed one at a time. Phase do not overlap. एक phase complete झाल्याशिवाय next and starting the new phase risk त्यातलेले केल्याशिवाय next phase ला जात नाही म्हणजे phase do not overlap. One phase is not overlap on another phase of the development. Waterfall model works well for smaller projects where requirements are very well understood. Then disadvantage waterfall model चे काही. Once an application is in the testing stage, it is very difficult to go back and change something that was not well throughout in the no working software is produced and late during the cycle. High risk and uncertainty. का तर त्याचं जे टेस्टिंग आहे सॉफ्टवेअरचं हे ॲट द एंड ऑफ म्हणजे प्रॉडक्ट mental process next and right प्रॅक्टिकल्स होते जे आपण आजच्या प्रॅक्टिकल मध्ये the problem statement for our project is the problem is the initial starting point for the project. It is a basically 1 to 3 page statement that everyone on the project agree with that describes what will be done at a high level. The problem statement is intended for a broad audience and should be written in non-technical personal communication by providing a description of a problem. It doesn't describe the solution to the problem. The project entitled Hostel Management System has a drastic change to that system. User fill their information. In our hostel management system, the above problem is overcome here. The user can fill their information fastly and safely. Thus, the application of our system helps the user to fill and display the information about that user which are taking admission in hostel. The hostel management system is developed for automating the activities of the hostel.
The software will be great relief the employee. This software will help user in case of reporting, registration, searching the information about the resident and rule. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर अवर प्रोजेक्ट. तर आपण इकडे फॉर एक्झाम्पल म्हणून हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचं प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलंय. त्यात आपण डिफाईन केलंय की आपण का डेव्हलप करतोय हे सॉफ्टवेअर. हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम हे सॉफ्टवेअर आपण डिफाईन करतोय फॉर द हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्यामध्ये काय काय येतंय, त्याचे काय युजेस आहे की टाइम कन्झ्युमिंग जी प्रोसेस आहे हॉस्टेलमध्ये एंटर केल्यानंतर रजिस्ट्रेशनची, देन डिफरंट रिपोर्टिंगची, रजिस्ट्रेशनची, सर्चिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द रेसिडेंट अँड रूम्स, म्हणजे कोणते रूम्स अवेलेबल आहे, कोणत्या रूम्सला काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे, याचं डिटेक्शन प्रत्येक स्टुडंटला वेगळं वेगळं करायचं. देन त्यात नंतर त्यांना डिसिजनसाठी टाइम पिरियड लागेल. त्या डिसिजन नंतर ते काहीतरी वेळ डिसिजनसाठी घेतील. आफ्टर दॅट त्यांचा जो डिसिजन होईल ॲज पर दॅट डिसिजन रूम फायनल करतील. मग ते तिथल्या जो पर्सन असेल त्या पर्सनला सांगतील. या सगळ्या प्रोसेसमध्ये जो टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ती टाइम कन्झ्युमिंगची जी प्रोसेस आहे ती शॉर्ट टर्म प्रोसेस करण्यासाठी हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम डेव्हलप करतोय. हे झालं प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर द टू डिफाईन द प्रोजेक्ट. देन आफ्टर डेव्हलपिंग दॅट सॉफ्टवेअर तो काय काय फॅसिलिटीज ॲट द एंड कस्टमरला प्रोव्हाइड करेल ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर याचे डिटेल्स दिले की द हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टम इज डेव्हलप फॉर automating the activities of the hostel. The software will be great relief द एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉईला एम्प्लॉईच्या दृष्टीने ते सॉफ्टवेअर हे गुड आहे किंवा प्रॉपर टाइम युटिलाइज करणार आहे, त्यांचं टाइम कन्झ्युमिंग लेस करणार आहे. दिस सॉफ्टवेअर विल हेल्प युजर इन केस ऑफ रिपोर्टिंग, रजिस्ट्रेशन अँड सर्चिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द रेसिडेन्स अँड रूम्स, किंवा त्यात काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे, किती पर्सनसाठी कोणती रूम अवेलेबल, हे सगळे इन्फॉर्मेशन कस्टमरला म्हणजे एंड कस्टमर किंवा जो स्टुडंट असेल त्याला प्रोव्हाइड करायचं काम पण हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर करेल हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम. हे झालं विथ एक्झाम्पल हाऊ टू डिफाईन द प्रॉब्लेम स्टेटमेंट टू डिफाईन द प्रोजेक्ट टायटल विथ बाउंडेड स्कोप ऑफ द प्रोजेक्ट. त्यातले हे पॉईंट्स होते जे मी तुम्हाला सांगितले. मग तुम्ही तिकडे कोणते पण पॉईंट्स कन्सिडर, जसं मी हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम कन्सिडर केलंय फॉर डिफायनिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट, तसं तुम्ही दुसरा पण प्रोजेक्ट घेऊ शकता. मे बी ATM मशीन घेऊ शकता, हॉस्पिटल मॅनेजमेंट घेऊ शकता, मेडिकलचे जे सॉफ्टवेअर्स असतात ते घेऊ शकता, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम घेऊ शकता. डिपेंड्स. आता राईटअप.